सर्वांना विनम्र अभिवादन करून आपण आपल्या पहिल्या अध्यायाकडे वळत आहोत. पद्मपुराणातील ही कथा आहे आणि गोपीनाथरावांनी हे महात्म्य मराठी ओवीबद्ध आपल्या पुढे सादर केलेलं आहे. आपल्याला सर्वांना सहज सुलभ हा ग्रंथ समजावून घेता येऊ शकतो अशा भाषेमध्ये त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली. आपल्या संस्कृतीप्रमाणे आरंभाला ग्रंथकर्त्यांनी गणपती बाप्पाला वंदन केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बुद्धिदाता गणेश आहे आणि गणेशाला शरण गेल्यानंतर आपलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं असा भाव ठेवून गणेशाला वंदन केलं. नंतर विद्येची देवता सरस्वती माता, या सरस्वती मातेला वंदन केलं. त्यानंतर ज्या गुरूंकडून आपल्याला सत्प्रेरणा मिळते अशा सद्गुरूंना सुद्धा ग्रंथकर्त्यांनी विनम्र अभिवादन केलं. आपल्या आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, पंढरीश परमात्मा आदी सर्व देवतांना नमन केलं आणि आपल्या ग्रंथाला त्यांनी आरंभ केलेला आहे. बघा, जगाचं कल्याण व्हावं याकरता संत मंडळी, ऋषी मंडळी कार्य करत असते. असाच एक उदात्त भाव ठेवून जगाचं कल्याण व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये अनेक ऋषी मंडळी एकत्र आलीत. त्यामध्ये कश्यप ऋषी आहेत, कात्यायन आहेत, गालव ऋषी, अगस्त्य ऋषी, शुकेंद्र आदी सर्व महान तपस्वी ऋषी मंडळी जगत कल्याणाचा भाव ठेवून यज्ञ करण्याकरता एकत्र आलेली आहे. संमेलन चाललेलं आहे. अशा संमेलनामध्ये एक दुग्ध शर्करा योग असा आला की व्यास शिष्य असलेले सुत मुनी आपल्या शिष्यांसमवेत तीर्थयात्रेसाठी निघालेले. पुष्कर तीर्थाचं स्नान झाल्यानंतर काशी क्षेत्री गेलेत. सर्व तीर्थयात्रा संपन्न करून रामेश्वराचं दर्शन घेऊन बद्रिकाश्रमामध्ये नारायणाचं दर्शन घेऊन ते कुरुक्षेत्रावरून प्रवास करत करत नैमिष अरण्यामध्ये आलेत. आणि त्यांना काय पाहायला मिळालं, त्या ठिकाणी सर्व संतांचा मेळा अनुभवास आला. संतांचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनामध्ये हा विशेष लाभ आहे की भगवंताचीच प्राप्ती होते, भगवंताचं दर्शन होतं. त्या संतांना नम्र भावानं नमन केलं, अभिवादन केलं. त्या सर्व ऋषीमुनींनी सुद्धा सुतमुनींना सादर होऊन विनम्र भावानं नमस्कार केला आणि आनंदात भर पडली. सत्संग सुरू झाला. सर्व ऋषीमुनी म्हणू लागले की सुतमुनी, आज आपण नैमिष अरण्यामध्ये कसे आलेत? आज आमचं भाग्य. आम्हाला काही प्रश्न आहेत, या प्रश्नांचं निराकरण आपण करावं, त्याची उत्तरं आम्हाला आपण द्यावीत असा आमचा भाव आहे. आणि म्हणून सत्संगाला सुरुवात झालेली. एक उच्चासन तयार करण्यात आलं. त्या उच्चासनावरती सुतमुनी बसलेत आणि सुतमुनींना नमन करून सर्व ऋषीमुनींनी त्या ठिकाणी आपले प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न असा विचारला गेला
या युगामध्ये सर्व सुलभ अशा प्रकारची साधना कोणती? या भवसागरातून, समुद्रसागरातून तरुण जाण्याकरता सहज सुलभ असं साधन कोणतं आहे ते आपण सांगावं अशी नम्र भावाने इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला सुतमुनी ही परमार्थिक साधना कशी करावी यासाठी सांगते झाले. सुतमुनींनी पुराण काळातला एक लक्ष्मी माधवाचा संवादच सर्व ऋषीमुनींपुढे सादर केला, सांगितला. तो संवाद असा आहे, ते सांगू लागलेत की पूर्वी एकदा माधव आणि लक्ष्मी माता निवांत स्थळी बसलेले असताना लक्ष्मी मातेनं भगवंताला प्रश्न केला की या जगाचं कल्याण व्हावं, सर्वसामान्यांचं, प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं, याकरता सहज सुलभ अशा प्रकारची साधना आपण सांगावी अशी माझी इच्छा आहे. असं लक्ष्मीचं कथन ऐकून झाल्यानंतर माधव भगवंत त्या प्रश्नाला समर्पक उत्तर द्यायला तयार झाले. भगवंत सांगू लागले, हे कमलजे म्हणजे लक्ष्मी म्हटले, या कलियुगामध्ये अनेक व्रतवैकल्य केली जातात. स्नान, संध्या, देवतार्चन, कुलधर्म, कुलाचार, दानधर्म करणं हे एक श्रेयस्कर साधन आहे, उत्तम साधन आहे. पण काही कारणानं आपण ते यथासांग कर्म करू शकत नाही. ते कर्म व्यवस्थित न झाल्यामुळे, योग्य काली न झाल्यामुळे अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात. बघा, किंवा अकाली घडे मौंजी लग्न, द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण, 8 वर्षाचा निर्धारे. शास्त्राने वेगवेगळ्या प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. बघा, कन्यादान 8 वर्षात क्रिया कन्या, 8 वर्षाच्या मुलीचंच कन्यादान केलं पाहिजे. योग्य वयामध्येच चौल संस्कार, उपनयन संस्कार झाला पाहिजे, अशी वयोमर्यादा सांगितलेली आहे. परंतु त्या कालामध्ये त्या गोष्टी होत नाही आणि म्हणून न कळत अनेक पातकांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग अशा पातकातून मुक्ती होण्याकरता 3 वर्षानंतर या मलमासाची निर्मिती झालेली आहे. आपल्या मनाचं मालिन्य घालवण्याकरता, शरीराचं मालिन्य घालवण्याकरता आपण या अधिक मासामध्ये विशेष अशा प्रकारची साधना करावी. या साधनेनं सर्व दोषांचं क्षालन होतं. मग हे ऐकल्यानंतर लक्ष्मी माता पुन्हा विचारत्या झाल्या की साधना नक्की कशा प्रकारे करावी. ती आपण आम्हाला समजावून सांगा. त्यावेळेला भगवंत सांगू लागले की कलियुगामध्ये ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू अशी आपण ऋचा म्हणत असतो की ब्राह्मण हे माझं मुख आहे. आणि म्हणून या ब्राह्मणाचं सपत्नीक पूजन आपण या मलमासामध्ये करावं. ब्राह्मणोस्य मुखमासीत अशी श्रुती गर्जते. मग ते ब्राह्मण कसे असले पाहिजे? तर ब्राह्मण हे विद्या विनय संपन्न असले पाहिजेत. कारण भूदेव हे माझे अवतार आहेत.
ब्राह्मणो मम दैवतम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ब्राह्मणाची जर आपण सपत्नीक या अधिक मासामध्ये पूजा केली तर याच्यानं मी संतुष्ट होतो आणि इच्छित फलप्राप्ती आपल्याला होते. मग त्या विद्याविनय संपन्न असलेल्या विद्वान असलेल्या ब्राह्मणाला आपण बोलवावं, त्यांचं अर्घ्यपाद्यादी देऊन पूजन करावं, त्यांचे पाय धुवावेत, त्यांना अर्घ्य प्रदान करावं, षड्रस अन्नानी त्यांना संतुष्ट करावं, भोजनानं संतुष्ट करावं, अनेक प्रकारचे दानं आपण त्यांना द्यावीत, अनेक प्रकारची रायती भावे करावी तयाप्रती, दध्योदन भोजनांते तयाप्रती समर्पावे. भोजने झालियावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकारवरी मदर्पण बरविया परी तया करी अर्पावे. मग घृतपात्र पंचपक्वान्न फल तांबूल दक्षिणा येणे करुणी वायनदान द्यावे जान तयासी. म्हणजे सर्व प्रकारचं षड्रस अन्न देऊन त्यांना संतुष्ट तर करावं, पण भोजन झाल्यानंतर तांबूलदान असेल, दक्षिणादान असेल, सुवासिनीला वायनदान असेल, अशा पद्धतीनं पूजा संभारानं त्यांना संतुष्ट करावं. त्रयोदश गुणी तांबूल त्यांना द्यावा. लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचं पूजन करावं, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भोजन परिसारावी मासवरी. असं महिनाभर व्रत करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. लक्ष्मीनारायणचं पूजन, ब्राह्मणाचं पूजन म्हणजे हे माझंच पूजन असतं. या निमित्तानं आपण षोडशोपचारे पूजन करून ब्राह्मणाला संतुष्ट करावं. कारण ब्राह्मण हे माझं दैवत आहे आणि ब्राह्मण संतुष्ट झाला तर मी संतुष्ट होतो. आणि म्हणून या अधिक मासामध्ये ब्राह्मण, सपत्निक ब्राह्मणाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. आणि म्हणून आपण पूर्ण मासभर हे करण्याचा प्रयत्न करावा. ऐसा इतिहास बरवा जान लक्ष्मी प्रति नारायण स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथन कथिलासे. ऐसे करिता व्रताचरण होय दोषाचे दोष मलाचे चालन मग शुचिष्मंत होऊन पावन सदा माझे ते. अशा पद्धतीनं व्रताचरण केल्यानं जे काही कळत न कळत आपल्या अंगी दोष निर्माण झालेले असतात, पातक निर्माण झालेले असतात, या पातकाची मुक्ती व्हावी, या पातकांचं क्षालन व्हावं, पापमुक्ती व्हावी, यासाठी आपण अशा पद्धतीनं लक्ष्मीनारायण म्हणून ब्राह्मणाचं सपत्नीक पूजन करून त्यांना द्रव्य दक्षिणा जर दिली तर मी प्रसन्न होतो. या योगे मी त्याच्या सर्व पातकांचं क्षालन तर करतोच, पण अंती माझ्या ठिकाणी म्हणजे माझ्या सदनाची सुद्धा मी त्याला प्राप्ती करून देत असतो. असा इतिहास भगवान गोपालकृष्णांनी म्हणजे माधवांनी लक्ष्मी मातेला सांगितलेला आहे. ऐसा प्रथमोध्याय वरवा तुझ प्रती पावो माधवा येथून कथा भाग अगवा अवधारावा पुढे पै करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्यू यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिला असे. अशा पद्धतीने जर आपण हे व्रत केलं तर आपल्या जीवनातलं दारिद्र्य नाहीसं होतं, वैधव्य येत नाही, अपमृत्यू आपल्याला येत नाही. यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ, हा गुह्य भाग, हे सार भगवान माधवांनी लक्ष्मी मातेला सांगितलेला आहे. इति श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडः. श्रीराम जय राम जय जय राम. हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण पसायदान म्हणून थांबूया. सर्वांनी शांत चित्तानं पसायदान म्हणायचं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे
ओशो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी एतमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो हे देवरे ज्ञान देवो सुखिया झाला हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला। गोपाल कृष्ण भगवान की जय।